खऱ्या शेतकऱ्यांशी चर्चेस तयार आहोत असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे। राजकारण करणाऱ्यांशी मात्र चर्चा करणार नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका घेतलेली आहे। संप चिघळत चाललेला आहे एकीकडे, तर मुख्यमंत्र्यांनी आता कठोर भूमिका घेतली आहे। खऱ्या शेतकऱ्यांशी चर्चेस तयार आहे, मात्र शेतकऱ्यांच्या आडून राजकारण करणाऱ्यांशी चर्चा होणार नाही अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे। 1 जून पासून शेतकरी संपाला सुरुवात झालेली आहे। आज शेतकऱ्यांनी महाराष्ट्र बंद पुकारलेला होता। दरम्यान खऱ्या शेतकऱ्यांशी आपण चर्चेला तयार आहोत, त्यांच्या आडून राजकारण करणाऱ्यांशी चर्चा करणार नाही अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली आहे। या 5 दिवसांमध्ये शेतकऱ्यांनी आपली भूमिका कायम ठेवलेली आहे। संपाची जोपर्यंत कर्जमाफी होत नाही, 7/12 कोरा होत नाही, तोपर्यंत संप सुरूच राहणार असं शेतकऱ्यांकडून म्हटलं जाते। मात्र या शेतकऱ्यांच्या आडून राजकारण करणाऱ्यांशी आपण चर्चा करणार नाही अशी भूमिका आता मुख्यमंत्र्यांनी घेतली। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांच्याकडून। दीपक, मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे की खऱ्या शेतकऱ्यांशी चर्चा करणार, राजकारण करणाऱ्यांशी करणार नाही, काय अधिक माहिती आहे? हेमाली, आज शेतकरी संपाचा 5वा दिवस आहे। याच्यापूर्वी जेव्हा संप 2 दिवस झाले तेव्हा शेतकऱ्यांच्या काही प्रतिनिधींशी मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली होती, परंतु ही चर्चा जी आहे ती इतर शेतकऱ्यांनी मान्य केली नाही आणि इतर शेतकरी जे नेते होते त्यांनी ही चर्चा मान्य केली नाही। त्याच्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या संपाच्या आडून जे राजकारण करतात त्यांच्यावर निशाणा साधलेला आहे आणि मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे की राज्य सरकार अजूनही या संदर्भात चर्चा करायला तयार आहे, चर्चेने सरकारला प्रश्न सोडवायचा आहे, परंतु जे शेतकऱ्यांच्या आडून राजकारण करतात अशा नेत्यांशी राज्य सरकार चर्चा करणार नाही। शेतकरी जे खरे आहेत त्यांच्याशी आम्ही चर्चा करायला केव्हाही तयार आहोत। आता हेमाली, प्रश्न असा पडतो की निश्चित हा जो रोख आहे तो मुख्यमंत्र्यांचा कोणाकडे आहे, कारण मुख्यमंत्र्यांनी स्वतःच आरोप केला होता की ज्यांची संघर्ष यात्रा फसली असे लोक संपाला चिथावणी देतात, शेतकऱ्यांना चिथावणी देतात। आज त्यांनी थेट नावच नसता घेतला तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर त्यांचा निशाणा होता, त्यामुळे कदाचित त्यांच्या संदर्भात हे मुख्यमंत्र्यांनी वक्तव्य केलं असावं। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता चर्चेला बोलवल्याशिवाय कोण शेतकऱ्यांनी ते जातील की नाही हा खरा प्रश्न आहे। राज्य सरकारकडनं अधिकृत निमंत्रण जाणार की नाही आणि ते कोणाला जाणार हा सुद्धा खरा प्रश्न आहे, कारण कुठलीही संघटना ही या संपाच्या मागे एक संघटना नाही आहे, तर अनेक संघटना या संपाच्या मागे आहेत। त्यामुळे सगळ्या गोंधळाची सगळी स्थिती आहे की मुख्यमंत्री चर्चा नक्की कोणाशी करणार या संदर्भात। धन्यवाद दीपक, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।